पाहिलं तर किंजरोळी संघाचा बोलबाला मग फैसल असेल आणि संपूर्ण टीम असेल चांगलं कामकाज करत असताना आपल्याला बघायला मिळाली होती. चला फिल्डिंग इस टूर्नामेंट को कामयाब बनाने में बिलखुसूस सहारा क्रिकेट क्लब माजोना की जानिब से मैं खालिद बड़े साहब, हुसैन में बड़े साहब और अयूब सनगे साहब, इनका जितना भी मैं शुक्रिया अदा करूं कम है, क्योंकि जो भी चीज़ें यहाँ पर मुहैया हो रही है जिनके लिए उनका काफ़ी ताउन इस ग्राउंड के लिए रहता है, सहारा क्रिकेट क्लब माजोना की जानिब से हम उनके बेहद ममनून व मशकूर हैं. आजीज यांच्या पाठमधून जर लगातारचे 3 षटकार येत असताना पाहायला मिळतात तर अरफत कडू यांच्या वतीने आपण जर पाहिले तर तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल जर बॅक टू बॅकचे 3 6 येतात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आजीज आणि त्यांच्या साथीला खेळत असताना लतीफ आपल्याला पाहायला मिळतील. यस, मॅच सुरुवात होईल. जुनेद गोलंदाजीसाठी आलेत. षटक क्रमांक 1 साठी पहिला गोलंदाज जुनेद वरती विश्वास दाखवला जातोय. चला मॅच चालू करून घ्या. सामन्याला आपण लगेच सुरुवात करतोय. महत्वपूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एक दर्जेदार स्पर्धा सहारा क्रिकेट क्लब मांजरोण आयोजित. अवेला पहिलाच बॉल बॅटच्या वरच्या दिशेला लागल्यानंतर चेंडू मात्र आपण पाहिलं तर थर्डमॅनच्या दिशेला डिक्लेअर झोन मध्ये जातोय. फक्त आणि फक्त एक धाव मिळेल. एक धावीच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावर तिकडे सुरू झाली. किंवा धावगतीला सुरुवात होताना पाहायला मिळतीये. लाइनमैन पीछे जाए. त्यातील दुसरा बॉल. हो, यावेळेला बॉल चांगला होता. अप्रतिम दर्जाचा चेंडू पाहायला मिळते. गोल्डन स्पॉट वरती टप्पा पडल्यानंतर जासीची उशी घेत असताना चेंडू एसटी रक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळेल. एकंदरीत कौतुक करावं लागेल या संपूर्ण मॅच मध्ये खेळत असताना टीम किंजरोळी संघ आज नेहमीच क्रिकेट खेळतात, पण ज्या वेळेला मांजरोळी संघ मैदानावरती उतरलाय ते खेळाडू आहेत जास्तीच खेळत नाहीत. आणि अशा परिस्थिती आपण जर पाहिले तर सराव नाहीये. आज गावची स्पर्धा म्हणून खेळण्याची संधी मात्र इकडे निर्माण झाली आहे. धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत 2 बिनबाद 2 धावा. शांत आणि संयमी खेळ चालू आहे. धावा मात्र यायला तयार नाहीयेत. सुरुवातीला मात्र थांबवलं जात आहे. षटकातील पुढचा बॉल. यावेळेला ट्रॅकर आक्रमण चढवण्याचा प्रयत्न. शॉर्ट स्क्वेअर लेगला फटका तिकडे सजवला जातो. फिल्डर तिकडे आहेत. एकच धाव मात्र तिथे मिळताना पाहायला मिळणार आहे. एक धाव धावफलकावरती. सिंगल डबलनं सुरुवात होताना पाहायला मिळते. सिंगल डबलनं पुढे जाण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. पहिलं षटक आहे. 3 ओव्हरची मॅच आणि 3 ओव्हर मध्ये एक चांगलं टार्गेट सेट होणं गरजेचं आहे. काही वेळेला आडवा बाटने खेळायचं होता. पुन्हा फटका तिकडे मात्र फसला गेला. फॉलो थ्रू मध्ये फिल्डिंग चांगली. जुनेदनं अजून एक डॉट बॉल या मॅच मध्ये फेकलेला पाहायला मिळाला. धावसंख्या धावफलकावरती 3 धावा धावफलकावरती आहेत. षटकातील शेवटचा एक बॉल येणं बाकी आहे. पहिल्या ओव्हरचा शेवटचा बॉल. जुनेद स्ट्राइकला लतीफ. ओ, मोठा फटका खेळायचा होता फॉलो थ्रू मध्ये. तिथून मिस झाला बॉल. 38 सर्कल क्लिअर. आणि त्यानंतर लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या अगदी मधोमध अगदी सेफ झोन ज्याला आपण म्हणतो ना तिकडे फटका खेळला गेला. एकदम मिळेल. षटक क्रमांक पहिले संपले. पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावा फक्त आणि फक्त 4. फिर से एक बार मैं इन दोनों का शुक्रिया अदा करूंगा, अयूब सनगे और खालिद बड़े, के हमेशा इस ग्राउंड के लिए उनके खिदमात जो यहाँ पर दिए जाते हैं सहारा क्रिकेट क्लब माजोना की जानिब से फिर से एक बार उनका मैं शुक्रिया अदा करता हूँ. जर मैदानाच्या आतमध्ये आजीज लगातारचे 6 षटकार मारतात आणि जर विक्रम रचला जातोय तर सन्माननीय आसिफ कडू यांच्या वतीनं आसिफ संगे यांच्या वतीनं तब्बल 5000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. हे बक्षीस लावली जातात कारण की सगळ्यांनाच माहिती आहे की समोरचे खेळाडू आपले मात्र जास्तीच्या सरावामध्ये नाहीयेत. एकाच मोठा फटका आला तरी तो टीमसाठी खूप चांगला राहील, पण तो मोठा फटका मारून देणार का हा एक मोठा प्रश्नचिन्ह आहे.
किंजलोन संघ नेहमीच मात्र प्रॅक्टिसमध्ये सरावामध्ये चांगलं क्रिकेट खेळतात. हंगामाची सुरुवात त्यांनी चांगली केली आहे. तिकडे मात्र गोलंदाजीसाठी आपण जर पाहिले तर अरबाज गोलंदाजीला येताना पाहायला मिळतात. इकडे हा बॉल लेग स्टिकला मिस करत असताना पाहायला मिळालाय. चांगल्या दर्जाचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. धावसंख्येत 1 न वाढ वाईट बॉल येताना पाहायला मिळेल. धावसंख्या 5 धावा धावफलकावरती. लतीफ ऑन स्ट्राईक. 4 बॉल खेळलेत लतीफ आतापर्यंत. फक्त त्यांच्या बॅटमधून एकच धाव आली आहे. आजीज यांनी 2 बॉल मध्ये 2 धावा बनवल्या टीमसाठी. 3 ओव्हरची मॅच आहे. हवेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. फटका तिकडे मात्र हवेमध्ये आहे. फिल्डर तिकडे आहेत पण बॉल हळूहळू का होईना डिक्लेअर झोन पर्यंत गेलाय. एकच धाव तिकडे स्कोर कार्ड वरती. 2 आहेत का? 2 धावा डिक्लेअर स्वरूपाच्या 2 धावा स्कोर कार्ड वरती प्लस होतील आणि त्या 2च्या साह्याने धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत पाहिलं तर 7 धावा धावफलकावरती लागल्या जातात. 7 धावा धावफलकावरती. धावाच येत नाहीयेत. 3 ओव्हरच्या मॅच मध्ये चांगली टोटल होणं गरजेचं आहे पण तिकडे धावा येताना पाहायला मिळत नाहीयेत. चला स्पीडअप घ्या. शांतता पसरली मैदानावरती. फायनलची फायनलच्या मॅच मध्ये धावा मात्र तुम्हाला थांबवणं गरजेचं आहे. इकडे धावा थांबवल्या जात नाहीयेत. अजीज अगर 3 रन जो है वो दौड़कर निकलते, अदीब सनगे की तरफ से यहाँ पर आपके लिए तोहफा आया हुआ है. रन 3 चाहिए, दौड़कर चाहिए. येस, इकडे मात्र आपण जर पाहिलं तर आनंदमय वातावरण करणारी ही मॅच आहे. कारण की आयोजकांची संपूर्ण गावचीच टीम खेळते आणि अशी टीम खेळते की जे क्रिकेट पासून खूप दूर आहेत. पण आपण जर पाहिलं तर एक गावच्या स्पर्धेमध्ये सगळ्यांना संधी मिळावी किंवा सगळ्यांना आनंद मिळावा यासाठी मात्र इकडे खेळण्याचा निर्णय घेतलाय. पण समोर मांजरोना संघ आहे. मांजरोना संघ म्हटल्यानंतर एक चांगल्या दर्जाचं क्रिकेट नेहमीच अपेक्षित असतं घरच्या मैदानावरती खेळत असताना. किंजलोल संघाच्या विरोधामध्ये मॅच होताना पाहायला मिळते. फटका खेळला जातोय डिक्लेअर स्वरूपाची. अजून एक सिंगल येताना पाहायला मिळेल. एक धाव फक्त जमा करण्याचा प्रयत्न. कारण की आतापर्यंत 9 बॉल खेळलेत. 9 धावा धावफलकावरती लागल्यात. चला स्पीडअप घ्या विनंती करतोय. षटकातील पुढचा बॉल अरबाज. यावेळेला मोठा फटका खेळला जातोय. डीप पॉइंट डीप एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमध बॉल सीमारेषेच्या दिशेने जाईल का नाही थांबवलं जाईल. तिकडे सुद्धा मात्र आपण जर पाहिलं तर फक्त आणि फक्त एकच धाव येताना पाहायला मिळेल. त्या धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे चालली आहे. संघाचा धावफलक 10 या आकड्यावरती पोहोचताना आपण पाहतोय. 10 धावा धावफलकावरती आहेत. षटकातील 2 बॉल बाकी आहे. दूसरा रन भी ले सकते थे. इकडे मात्र फटका चांगला खेळला गेलाय पण तो डिक्लेअर झोन मध्ये. अजून एक सिंगल म्हणजे इथून पुढे 12 बॉल संपलेत आणि धावसंख्या धावफलकावरती 12. असं 1 बॉल बाकी आहे. या ओव्हरचा 1 बॉल बाकी आहे. 11 धावा धावफलकावरती आहेत. आजीज यांच्यासाठी प्रत्येक षटकाराला आता 500 रुपयाचं कॅश प्राइज अरफात कडू यांच्या वतीने आपण जर पाहिलं तर कॅश प्राइज लावलं जाते. फटका तर फसलाय. सीमारेषेपर्यंत आला होता. सलमान काय करताय मामू. सोपा झेल सोडत असताना सलमान पाहायला मिळतात. हे अपेक्षित नाहीये. म्हणजे मॅचची सिच्युएशन बनली आहे ना अशी की फिल्डिंग टीम सुद्धा थोडी लेझी खेळताना पाहायला मिळते. कारण की धावा येत नाहीयेत. धावसंख्या धावफलकावरती 12 बॉलचा खेळ संपल्यानंतर आतापर्यंत 12 धावा धावफलकावरती आपण पाहतो. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. आता शेवटचं षटक येणं बाकी आहे. चला स्पीडअप घ्या. टीम किंजलोळी वेळ खर्च करायचा नाहीये. टीम किंजलोळी आपल्याकडे वेळ कमी आहे आणि मॅचेस जास्त आहेत. आज आपल्याला एक सेमीफायनल आणि एक फायनल एक्स्ट्राच्या 2 मॅचेस आपण इकडे कव्हर करणार आहोत. सो विनंती करतो आपण त्वरा करा. जास्तीचा वेळ खर्च करू नका. लतीफ आणि आजीज धावाही बनवत नाहीयेत आणि विकेटही गमवत नाहीत. हे महत्वाचं आहे. विकेट आतापर्यंत आपण जर पाहिलं तर गमवली नाहीये आणि अद्याप एकही मोठा फटका सुद्धा आला नाहीये. ये लकी ड्रॉ के लिए जो लास्ट कूपन अभी बचे हुए हैं इसके बाद किसी को मौका नहीं मिलने वाला है. जिनको भी चाहिए वो यहाँ पर आए.
और कूपन खरीद ले। 5 पे 1 फ्री है, लास्ट डे है। इस विकेट अगदी मात्र आपण जर पाहिलं तर स्वतःहून विकेट इकडे गमावली जाते। पहिली विकेट येताना पाहायला मिळेल, पहिला फलंदाज लतीफ बाद। मिळतात यावेळीचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅट बॉलचा संपर्क नाहीये। डॉट बॉल येताना पाहायला मिळते। आज जास्तीच्या लो स्कोरिंग मॅचेस होतात। पहिल्या मॅच मध्ये फक्त माणेगावने धावा बनवलं होतं, चांगल्या 50 धावांचं टार्गेट ठेवतं। दुसऱ्या मॅच पासून धावांचा वेग जो काही आहे तो थांबला गेलाय। फटका फसलाय फिल्डर बॉलच्या खाली आणि दुसरी विकेट आजीज बाद। पुढचा बॉल, यावेळीचा बॉल टप्पा पडल्यानंतर इकडे मात्र आपण जर पाहिलं तर नो बॉलचा इशारा। सलमान नो बॉल फेकताना पाहायला मिळतात। नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इक्बाल दाखल होत असताना पाहायला मिळते। स्ट्राईकला अब्बास, नॉन स्ट्राईक एंडला इक्बाल। सलमान गोलंदाजीसाठी आहेत, नो बॉल टाकलाय। पुढचा बॉल फ्रीट, सुवर्ण संधी आहे, धावा 13। यावेळेला बॅट बॉलचा संपर्क नाहीये। एक फ्रीटचा बॉल तिथे मात्र डॉट येताना पाहायला मिळेल। या मॅच मध्ये शेवटचे 2 बॉल बाकी आहेत, पहिल्या इनिंगचे शेवटचे 2 बॉल बाकी। पुढचा बॉल, अजून एक इकडे मात्र आपण जर व्हाईट बॉल इकडे फेकला जातोय। सलमानची अशी इच्छा असावी की दुसऱ्या इनिंग मध्ये आम्हाला धावा हव्या, म्हणून जास्तीच्या एक्स्ट्राच्या धावा ते खर्च करताना पाहायला मिळतात। नो बॉल टाकलाय, व्हाईट बॉल टाकलाय। ओ इकडे मात्र आपण जर पाहिलं तर हलक्या हाताने कट केलंय, एकच धाव मात्र तिकडे मिळेल। एक धावीच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती 15। या इनिंगचा शेवटचा बॉल, इक्बाल भाई यांच्या बॅट मधून जर या बॉलला षटकार आला तर आसिफ भाई यांच्या वतीने तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल। इकडे मात्र आपण जर पाहिलं तर चांगला फटका खेळला जातोय। लॉंग ऑफ आणि डीपॅक्सच्या कव्हरच्या मध्ये ओ दुसरी धाव धावली गेली आहे। 2 धावा आरामामध्ये कंप्लीट झाल्यात। 2च्या साह्याने बनल्या 17 आणि 18 ची गरज। 18 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता। बॉल टू रन इक्वेशन। चला 18 चेंडू आणि 18 धावांची गरज असणार या मॅच मध्ये जिंकण्यासाठी। आता आपण स्क्रीन वरती पाहूया एपी लाईव्ह इव्हेंट या माध्यमातून हा संपूर्ण आपण जर पाहिलं तर मांजरोणा गाव तुम्हाला दाखवलं जाते आणि या मांजरोणा गावापासून थेट मैदानापर्यंतच तुम्हाला हे व्ह्यू दाखवलं जाईल। हे संपूर्ण आपण जर पाहिलं तर ड्रोन व्ह्यू आपल्या स्क्रीन वरती पाहायला मिळते। एपी लाईव्ह इव्हेंट अप्रतिम दर्जाचं कामकाज बघा। मैदान तुमच्या समोर आहे, मैदानाचा हा टॉप व्ह्यू तुम्ही पाहताय। हे संपूर्ण व्यासपीठ, मैदानाच्या आतमध्ये खेळत असणारे खेळाडू आणि हे अर्ध सर्कल हाफ सर्कल मैदान तुम्हा सर्वांच्या समोर आहे। एपी लाईव्ह इव्हेंट बेस्ट क्वालिटी सहारा क्रिकेट क्लबची ही खेळपट्टी आपण पाहतोय। खेळपट्टी पासून पूर्णतः जे काही मैदान आहे ते तुम्हाला अगदी टॉपच्या व्ह्यू न दाखवलं जात आहे। यूट्यूब वाहिनी एपी लाईव्ह इव्हेंट, अर्सलान पल्लवकर, अहमद पल्लवकर, अनस पल्लवकर अँड ऑल टीम, अजलान पटेल। सप्रतिम दर्जाचं कामकाज ड्रोन व्ह्यू मध्ये 2 सायकल, एक मॅन ऑफ द सिरीज साठी, त्याच वेळेला एक आपण जर पाहिलं तर लकी ड्रॉ साठी ज्या सायकल आहेत त्या तुम्हाला दाखवल्या जातात। ते संपूर्ण मुख्य व्यासपीठ, टॉस बॉक्स, खेळाडू कक्ष, आमचे मान्यवर आणि त्यानंतर हे संपूर्ण समालोचन कक्ष, डीजे ऑपरेटर, सगळ्या भूमिका, ह्या आकर्षक ट्रॉफीज, हे सगळे क्षणचित्र
तुमच्या सर्वांच्या समोर आहेत आणि हा टॉप व्ह्यू मैदानाचा अर्ध सर्कल मैदान तुमच्या समोर पाहत आहे. ड्रोन व्ह्यू हे सगळे क्षणचित्र टिपले जातात एपी लाईव्ह इव्हेंट या युट्यूब वाहिनीवरती. चला 18 बॉल 18 ची गरज आहे. बॅट्समन पाठवा. टीम किंग्जलोल संघ फलंदाज मैदानावरती लगेच पाठवायचे आहेत. वहां पर बैट्समैन पहुंच चुके हैं. आपकी फील्डिंग सजा ले. इकबाल भाई अपनी फील्डिंग जो है जल्दी सजा ले. वहां पर सलामी के बल्लेबाज जो है पहुंच चुके हैं. इस टूर्नामेंट में जो यहाँ पर स्टेडियम बनाया गया है, जो ग्राउंड बनाया गया है, जिसके लिए सहारा क्रिकेट क्लब माजोना की जानिब से हमारे डेकोरेटर फैरोज बरे साहब, इनका भी हम शुक्रिया अदा करते हैं. जब भी हो कभी भी हो हम उन जब आवाज़ देते हैं वो फौरन अपने सारे काम छोड़कर हमारी आवाज़ पर यहाँ पर आके हाजिर होते हैं. और उन्होंने ये जो ग्राउंड को जो सजाए हैं, हम फिर से एक बार उनका इस्तकबाल करके शुक्रिया भी अदा करते हैं. यहाँ पर लाइव टेलीकास्ट चल रहा है. बराए मेहरबानी यहाँ पर जो है लाइव टेलीकास्ट है.
पहिल्याच बॉलला षटकार आलाय. अठराचं टार्गेट आहे. षटकार आल्यानंतर दुसऱ्याच बॉलला विकेट. इकडे मात्र दुसऱ्या बॉलला विकेट त्यांना पाहायला मिळते. पुढचा बॉल फुल टॉस. फटका चांगला खेळला जातो. गॅप मध्ये मिड विकेटला चालला फिल्डर बॉलच्या मागे. ओ खराब फिल्डिंग. बॅकअप मिळेल का? एकदम मिळते. दुसरी धाव सुद्धा इकडे कंप्लीट होताना पाहायला मिळेल. या 2 धावा इकडे आरामामध्ये मिळताना पाहायला मिळतील. अजून 10 धावांची गरज आहे. येणारे 15 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. 15 चेंडू आणि 10 धावांची गरज. षटकातील पुढचा बॉल यावेळेला बेगी टडवा बॅटनं स्क्वेअर लेगच्या दिशेला बॉल तिकडे मार्ग शोधताना पाहायला मिळते. एकदा तर मिळेल. दुसऱ्या धावेसाठीचे प्रयत्न नाही आहेत. 9 धावांची आवश्यकता. 14 चेंडू आणि 9 धावांची गरज. चला स्पीडअप घ्या. 14 चेंडू आणि इकडे मात्र 9 धावांची आवश्यकता. सामन्यामध्ये जास्तीचं काही बाकी नाहीये. सलमान स्ट्राईकला आहेत. फुल टॉस. बॅट बॉलचा संपर्क नाहीये. पंचांकडे अपील उचलून धरली नाहीये. 1 धाव तिथे मात्र आपण जर पाहिलं तर धावली जाते. 8 धावांची गरज अजूनही या मॅच जिंकण्यासाठी आहे. यावेळीचा फटका चांगला खेळायचा होता. बॉल फसलाय. क्षेत्ररक्षक मात्र तिकडे नाही आहेत. चेंडू थांबवला जातोय. 2 धावा तिकडे आरामामध्ये मिळताना पाहायला मिळतील. तर 2 धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत 12 धावा धावफलकावरती आहेत. यास 3 धावा धावल्यात. 13 धावा. 5 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 5 धावांची गरज. बारा चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. पुढचा बॉल वाईड आणि वाईड +1. 2 धावा मिळतील. धावसंख्या 15. आता इथून पुढे फक्त आणि फक्त 3 धावांची आवश्यकता आहे मॅचला जिंकण्यासाठी. 18 बॉल मध्ये 18 धावांचा पाठलाग करत असताना आता फक्त इकडे 3 धावांची गरज टीम किंजलोली संघाला. बॉल बाहेर. वाईड. नो बॉल. नो बॉल. आता 2 धावांची गरज आहे. औपचारिकता बाकी राहिली. या मॅच मध्ये जास्तीचं काही पाहायला मिळत नाहीये. आपण पाहतोय सहारा क्रिकेट क्लब मांजरुण आयोजित मांजरुण आकर्षक स्पर्धा. फ्रीटचा बॉल बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर तिकडे. एक धाव तर मिळेल. अजूनही मॅच जिंकण्यासाठी 1 धावेची गरज. 1 धावेची आवश्यकता. शेवटचा बॉल. शेवटची 1 धाव बाकी आहे आणि यस डिक्लेअर मॅच फिनिश. सामना जिंकला टीम किंजलोली संघाने. विजयी संघाचे अभिनंदन. पराभूत संघाचे मनपूर्वक कौतुक आणि दोन्ही संघांना पुढील वाटचालीसाठी खूप सारा हार्दिक हार्दिक शुभेच्छा.